नमस्कार मैत्रिणी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती। आज मी तुम्हाला इतकी सोपी अशी हेअरस्टाईल दाखवणार आहे की ही हेअरस्टाईल पाहून तुम्हाला सुद्धा आश्चर्यचकित वाटेल। आणि ही हेअरस्टाईल ज्यांना येतही नाही त्याही अगदी पटापट अशा प्रकारची हेअरस्टाईल करू शकतात। तर चला आजच्या व्हिडिओला आता आपण सुरुवात करूया। तर सुरुवातीला आधी आपले केस व्यवस्थित असे विंचरून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपल्या केसांची पोनीटेल बांधायची आहे। पोनीटेल बांधताना अगदी एकदम वरती सुद्धा नको आणि एकदम खालती सुद्धा नको, सेंटरला बांधा, म्हणजे आपल्या कानाची जी लाईन असते त्या ठिकाणापासून अगदी तुम्ही पोनीटेल आहे ती बांधून घ्यायची आहे। तर इथे आधी पहिल्यांदा व्यवस्थित आपले केस आधी विंचरून घेत आहे आणि त्यानंतर आता इथे रबर मी लावणार आहे। जास्तीत जास्त कापडी रबराचा वापर करा, नाहीतर मग ते दुसरे जे रबर असतात त्यामध्ये आपले केस अडकतात। यासाठी तुम्हाला कापडी रबराचाच वापर करायचा आहे। समजा तुमचा कापडी रबर अशा प्रकारे सैल असेल तर तुम्ही काय करू शकता, एक बॉबी पिन घ्यायची आहे आणि ती बॉबी पिन आपल्याला उभी लावायची। उभी कशी लावायची ते मी तुम्हाला आता इथे दाखवते। याआधी पण दाखवलेलं आहे, पण नवीन कोणी असेल तर त्यांच्यासाठी मी परत एकदा दाखवत आहे। तर बॉबी पिन अशा प्रकारे आपल्या ह्या रबराच्या आतमधून अशा प्रकारे उभी अशी लावून घ्यायची, म्हणजे आपला जो रबर आहे तो जसं तसं राहील, सुटणार नाही किंवा सैल फारसा होणार नाही। आता इथे आपल्याला एक क्लचर घ्यायचा आहे। साईज तुम्ही बघत असाल तर अशा प्रकारे छोटा जो म्हणजे एकदम पण छोटा नाही, मीडियम साईजमध्ये जे क्लचर भेटतात तर त्यातलाच एक क्लचर आपल्याला घ्यायचा आहे आणि आपल्या पोनीटेलच्या थोडंसं खाली अशा प्रकारे आपल्याला तो क्लचर लावून ठेवायचा आहे। आता क्लचर लावून झालेलं आहे, त्यानंतर इथे आपल्याला आणखी एक छोटासा असा रबर घ्यायचा आहे। इथे तुम्ही कोणताही रबर घेऊ शकता आणि त्या ठिकाणी म्हणजे क्लचरच्या थोडंसं खाली ज्या ठिकाणी आपले केस आहेत त्या ठिकाणी आपल्याला इथे हा रबर आहे तो लावून घ्यायचा आहे। बघा अगदी बरोबर असं झालेलं आहे, यामुळे आपला क्लचर आहे तो अजिबात दिसणार नाही। म्हणजे ज्यांच्याकडे डोनट वगैरे नसेल ना तर त्यांच्यासाठी अशा प्रकारे क्लचरचा तुम्ही ही जी ट्रिक आहे ती वापरू शकता। तर आता इथे आपल्याला काय करायचं आहे, आपण इथे आता रबर लावलेलं आहे तर त्या रबराच्या खाली जे राहिलेले जे केस आहेत त्या केसांचे आपल्याला 2 पार्ट करायचे आहेत आणि दोन्ही पार्टची आपल्याला वेणी घालायची आहे। नेहमीची जी आपण वेणी घालतो त्याच पद्धतीने आपल्याला वेणी घालायची आहे, बाकी ते काहीच करायचं नाही आहे। तर बघा दोन्ही जे पार्ट होते केसांचे त्यांची मी वेणी घातलेली आहे। आता ही जी वेणी आहे ती दोन्ही साईडच्या ज्या वेण्या आहेत त्या अशा प्रकारे वरती घ्यायच्या आहेत आणि फक्त त्या फिरून घ्यायच्या आहेत आपल्याला, बाकी ते काहीच करायचं नाही आहे। ज्या ठिकाणी आपण पहिल्यांदा जो काळ्या रंगाचा जो रबर लावलेला आहे त्या ठिकाणापासून आपल्याला ही वेणी अशी प्रकारे फिरून घ्यायची आहे। दोन्ही साईडने मी वेणी अशी फिरून घेतलेली आहे आणि त्यानंतर आता आपली ही जी हेअरस्टाईल आहे त्या ठिकाणी आपल्याला आता ती नीट राहावी यासाठी आपल्याला बॉबी पिन लावायची आहे। तर पहिल्यांदा आधी मी बॉबी पिन लावून घेते। जी वेणीचं जे टोक आहे त्या ठिकाणी आपल्या बॉबी पिनच उपयोगी पडणार आहे, तर त्याच्यासाठी आपल्याला बॉबी पिन लावायची आहे आणि त्यानंतर आपण साईडने अशा प्रकारे यू पिन सुद्धा लावून घेणार आहोत। आता दोन्ही वेण्या आपल्या एकत्र आलेल्या आहेत त्या ठिकाणीही आपल्याला बॉबी पिन लावून घ्यायची आहे आणि खालच्या साईडला ज्या ठिकाणी आपण रबर लावलेला आहे तर तो रबर आपला दिसता कामा नये यासाठी पण सुद्धा आपल्याला तिथे बॉबी पिन किंवा आपण यू पिनचा इथे वापर हा करणार आहोत। आता बघा आपली हेअरस्टाईल अगदी व्यवस्थितपणे झालेली आहे पूर्ण। आता थोडीशी जी आपला एका साईडने रबर आपला दिसत आहे तर त्या ठिकाणी मी इथे आता यू पिन परत एकदा लावून घेत आहे। तर बघा काहीही करायचं नाही आपल्याला, एकदम सोपी अशी हेअरस्टाईल आहे। घरातलं जेवढं आपलं सामान बेसिक जे असतं आपल्याकडे गोष्टी तर त्याच्याच मदतीने आपण ही हेअरस्टाईल करणार आहोत। आता इथे आपली हेअरस्टाईल पूर्ण झालेली आहे आणि ही एक जी यू पिन असते अशा प्रकारे बघा छान छान अशा यू पिन भेटतात, तर त्यातलीच एखादी यू पिन तुम्ही इथे लावायची आहे। बघा किती सुंदर दिसत आहे। आणि आता वरच्या साईडला तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही एखादा गजरा लावू शकता किंवा अशा प्रकारचं पण छान छान असं काय काय भेटतं मार्केटमध्ये, तुम्ही बघत असालच खूप सुंदर सुंदर अशा गोष्टी भेटतात आपल्या केसांसाठी। तर अशा प्रकारे तुम्ही लावू शकता। हे अगदी मॅचिंग होत आहे त्याच्यामुळे मी हे इथे लावलं आहे। बघा अगदी घरच्या घरी आणि सोपी आपली ही जी हेअरस्टाईल आहे ती पूर्ण झालेली आहे। तर मैत्रिणींनो, कशी वाटली आजची हेअरस्टाईल मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि आता भेटूया पुढच्या एका चांगल्या नवीन व्हिडिओमध्ये। तिथपर्यंत मस्त राहा आणि मजेत राहा। बाय।